सीता नाही गेली, सीता उभी राहिली. सीतेला सगळं दृश्य दिसत होतं. दोन्ही वाल्मिकींना असं वाटलं की सीता मागे मागे आहे. दोघांना घेऊन गेले, सगळ्यांवर जलसिंचन केलं. सगळे उठून राहिले. वशिष्ठ देखील बरोबर गेले होते आणि रामाला सांगितलं की रामा, आजपर्यंत मी सांभाळलं, आता तुझी मुलं तू सांभाळ. बेटा हे तुमचे तात आहे. दोघे आणि खजील झाले एकदम. तात आहे बेटा. रामांनी जवळ घेतलं. सीते म्हणून मागे बघितलं तर सीता आश्रमाजवळ उभी होती. सीतेनी तिकडे बघितल्याबरोबर सगळं दृश्य दिसत होतं. सीतेने रामाला नमस्कार केला आणि सांगितलं, धरती माते, तू आपल्या उदरात मला काढलं. रघुकुलाचे अंश मी रघुकुलाला देऊन टाकलेले आहे. रामाची मुलं मी रामाला दिलेले आहे. आता या जगातलं माझं कार्य संपलेलं आहे. आजपासून धरती आणि आकाश हे नातं तुटलेलं आहे. माते, तू आपल्या उदरात मला आणि तू उदरातनं बाहेर काढलं, तू आपल्या उदरात घे. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, मेघ गर्जना व्हायला लागली. विजा चमकायला लागले. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, धरती दुभंग झाली. आतून रत्नदडी सुवर्ण सिंहासन वर आलं. प्रत्यक्ष धरती माता वर होती आणि धरती मातेला सगळ्यांनी सीतेने प्रणाम केला. माते, मला आणि माझ्या सीतेची जगाने मुळीच परवा केली नाही. सीते, रघुकुलाचे सुखाला दिले. ये बेटी. मांडीवर बसली आणि राम राम रामाने दृश्य बघितल्याबरोबर राम धावत आले. सीते 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 आणि मुलं धावत आली. आई आई. शुकदेवजी महाराज वर्णन करतात आणि रत्नदडी सिंहासन धरतीमध्ये निघून गेलं. धरती पूर्ववत झाली. पुष्पवृष्टी व्हायला लागली. रामाच्या मुखात शब्द निघाले. सीता निर्दोष होती. रामाने सीतेचा त्याग नाही केला. मुलांना मुलं सांगायला लागले, आई आम्हाला काय माहिती ग की तूच अयोध्येची राणी आहे म्हणून. राम मुलांना घेऊन राम येतात. 11,000 वर्ष राज्य केलं आणि नंतर सगळ्या आणि लोक अयोध्यावासीयांना साकेत धामात घेऊन गेले. रामचरित्र यथामती शुकदेवजी महाराजांनी वर्णन केलं. सांगतात, आता राजा ज्या कुळामध्ये आणि भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य झालं त्याची वंशावळी आहे. राक्षसांचे गुरु शुक्राचार्य. शुक्राचार्यांच्या कन्येचं नाव देवयानी आणि देवयानीच्या पतीचं नाव होतं ययाती. ययाती आणि देवयानी यांना 2 मुलं झाली होती, पुरुरवा आणि यदू. यदूच्या कुलामध्ये भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य झालं. या ययातीच्या प्रसंगामध्ये या 9व्या स्कंदामध्ये एक महत्वपूर्ण श्लोक आहे. श्लोक आहे, बलवान इंद्रिय ग्रामो विध्वंसम अपिकर्षति. याचा अर्थ आहे की इंद्रिय इतकी बलवान आहेत की विद्वानांना देखील आपल्याकडे आकर्षित करतात. एक दिवस का हार्टचे पेशंट, औषधाची वेळ झाली वाटते म्हणून आम्ही राधे केलं. आपली क्षमा मागून आम्ही औषध घेऊन टाकतो. एक दिवस वेद व्यास आपला पट्टा शिष्य जैमिनी याला भागवत सांगत होते. भागवत सांगताना 9व्या स्कंदात हा श्लोक आला. पुन्हा एकदा श्लोक ऐकून घ्या. बलवान इंद्रिय ग्रामो विध्वंसम अपिकर्षति. अर्थ आहे की इंद्रिय इतकी बलवान आहेत की विद्वानांना देखील आपल्याकडे आकर्षित करतात. जैमिनी पूर्वमीमांसाचे प्रवर्तक आहेत. जैमिनींनी विचारलं, गुरुदेव एक शंका विचारू. म्हणाले, हो. एकदा जेव्हा विद्वानाला ही माहिती होते की इंद्रिय इतकी बलवान आहेत तेव्हा विद्वान इंद्रियांमध्ये आसक्त का होतील.
बेटा तुला काय म्हणायचं? गुरुदेव मला असं वाटते या ठिकाणी अपीच्या ऐवजी नापी शब्द असता तर बरं झालं असतं. आपल्याला सांगितलं भागवतात एक अक्षर देखील वृथा नाही आहे. यांचं म्हणणं असं होतं की लिहिलेला असा श्लोक आहे, बलवान इंद्रिय ग्रामो विध्वंसम अपि कर्षती. म्हणजे इंद्रिय इतकी बलवान आहेत की विद्वानांना देखील आपल्याकडे आकर्षित करतात. याचं असं म्हणणं होतं की नापी कर्षती असं लिहावं. त्याने सांगितलं बेटा याच्यावर उद्या बोलू. जैमिनीला असं वाटलं की गुरुदेवांची हार होण्याची वेळ आली म्हणून आजची गोष्ट होते. पण लक्षात ठेवा गुरु नेहमी आपला 21वा हात राखून ठेवत असतो. काय तेव्हा तर जेव्हा जैमिनी जंगलामध्ये राहत होते एक कुटिया करून तिथे, आणि कोणताही संत मध्यरात्रीच्या नंतर झोपत नाही, मग आपले ध्यानधारणा करत बसतात. तेव्हा ध्यानधारणा करत बसला असताना ब्राह्म मुहूर्तावर आपल्याला सांगितलेलं आहे, ब्राह्म मुहूर्त रात्र 3:30 वाजतापासून सुरू होतो तर सूर्योदयापर्यंत असतो. बसले, दारावर खट्ट खट्ट आवाज आला. कोण आहे? काही प्रत्युत्तर नाही. पुन्हा खट्ट खट्ट, कोण आहे? काही उत्तर नाही. पुन्हा तिसऱ्या नवर कोण आहे? एका आणि मुलीचा स्त्रीचा आवाज आला. विचार केला, एवढ्या रात्री माझ्या आणि झोपडीवरती स्त्री, आणि झोपडी उघडली आणि बघितलं अतिशय देखणी स्त्री, तरुण, तारुण्याने मुसमुसलेली आणि पातळ झिरझिरीत वस्त्र नेसली होती. हलकासा पाऊस पडत होता त्यामुळे भिजली होती आणि तिच्या अंगाला ती वस्त्र चिकटली त्यामुळे तिचं सगळं शरीर सौष्ठव त्यातून दिसत होतं. देवी आपण कोण? जवळच अंबिका मातेचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या शेजारी आमची झोपडी आहे, तिथे राहते. पाऊस पडत होता म्हणून आपल्या झोपडीच्या आश्रयाला उभी राहिली. मग आत या ना, आपण पाऊस थांबल्यानंतर जा. नाही नाही, आपली साधनेची वेळ आहे, आपण एका बाजूला येऊन बसा ना. तिला बोलावली, काही गरज होती काय? बसू दे. बोलावली, ती बसली. बसल्यानंतर बसली ध्यान. आता ध्यान होते काय? विचार केला, एवढी सुंदर स्त्री विवाहिता की अविवाहित, तुला काही गरज? तरी विचारून घ्या. देवी आपण विवाहिता की अविवाहित? महाराज मी अविवाहित आहे, अजून माझं लग्न झालं नाही. बुवा म्हणतो माझं तरी लग्न कुठे झालंय अजून. मग देवी आपण लग्न करणार? तर म्हणाले हो. मग कशा प्रकारच्या वराची इच्छा आहे? माझ्या आणि माता पित्यांची अशी इच्छा आहे की एखाद्या तपस्वी माणसाला मला द्यावं. जैमिनीने विचार केला, माझ्याशिवाय मोठा तपस्वीला कोण मिळणार आहे? बरं आणखी काय? पण महाराज आमच्या कुलाची एक रीत आहे, ज्या मुलाबरोबर आम्हाला लग्न करायचं असते त्या मुलाला घेऊन ती मुलगी आमच्या आणि झोपडीच्या बाजूला एक अंबिका मातेचं मंदिर आहे, त्या अंबिका मातेच्या मंदिरात एका कोनाड्यामध्ये एक दिवा जळतो आणि ते दिव्याचं काजळ सगळं कोनाड्याला लागतं. मग तर महाराज त्या मुलाला बरोबर नेऊन ते काजळ त्या मुलांनी आपल्या हाताने घेऊन सगळं तोंड काळं करून घ्यावं लागतं. गळ्याला इथे सगळीकडे. विचार करतो बायको मिळते, मग तोंड काळा केलं तर का? मग कर. घेऊन गेले. हात धरायला, हात नका धरू, लग्न झाल्याशिवाय स्पर्श नाही करायचं. घेऊन गेले, सगळे तोंडाला काळ. आणि नंतर त्या अंबिका मातेच्या मंदिरामध्ये एक कोडगा ठेवलेला आहे, तो त्या मुलांनी काळ्या तोंडाने काढून द्यायचा. दिला काढून. मग त्या मुलाला घोडं व्हावं लागते. ही त्याच्या पाठीवर बसते आणि देवीच्या मंदिराला आणि कोडगे मारत 5 प्रदक्षिणा करते. विचार करतो त्याला बायको मिळते, कोडगे खाऊया. आणखी आणखी इथले कोडगे खाणं झालं म्हणजे ज्या झोपडीत तो राहतो त्या झोपडीमध्ये. ठीक आहे, केलं. शरीर आंबून गेलं, मेलो. म्हणा मला लग्न करायचं आहे, मरून कसं झालं? दे पाठरप दिले, ठेव खूप दिले. आणि आंबून गेलं. अजून 5 प्रदक्षिणाला झोपडीच्या द्यायला आकडे आकडे झाले काहीतरी. तिथलं तिथं नेऊन ठेवा, आता तुमचा माझ्यावर पूर्ण अधिकार झाला. आतमध्ये नेली, दरवाजा बंद केला आणि मिठी मारल्या बरोबर बोलिये वेद व्यासजी महाराज की जय. मिठी मारली, तोंडाला दाढी मिशा लागल्या. वेद व्यासच ती मुलगी होऊन आले होते. त्यांनी विचारलं, बेटा अपिकर्षती की नापिकर्षती? गुरुदेव अपिकर्षती. श्लोक आहे, बलवान इंद्रिय ग्रामो विध्वंसम अपिकर्षती. म्हणजे इंद्रिय इतकी बलवान आहेत की विद्वानांना देखील आपल्याकडे आकर्षित करतात. त्याच या तिच्या
यदू कुलामध्ये भगवंताचा अवतार झालाय श्रीकृष्णाचा. या यदू वंशाला मथुरेमध्ये वृष्णी वंश म्हटलेला आहे. वृष्णी वंशामध्ये आहुक नावाचा एक राजा होता. आहुक राजाला 2 मुलं होती. एकाचं नाव उग्रसेन आणि एकाचं नाव देवक. उग्रसेनाला एकंदर 10 मुलं होती आणि 5 मुली होत्या. सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव कंस होतं आणि देवकाला 7 मुली होत्या आणि 5 मुलं होते. आणि देवकी ही 7वी मुलगी होती. तर देवकीच्या अगोदरच्या 6 मुलींचं लग्न वसुदेवांच्या बरोबर झालं होतं. आणि वसुदेव बरेच दिवस पर्यंत आणि मथुरेचे राजा होते तिकडे हे. आणि त्याच वृष्णी वंशामध्ये देवमीड नावाचा एक राजा होता. त्या देवमीड राजाला 2 पत्नी होत्या. एक क्षत्रिय कन्या होती आणि एक गोप कन्या होती. क्षत्रिय कन्येपासून जो मुलगा झाला त्याचं नाव शूरसेन. शूरसेनाच्या पत्नीचं नाव आणि मरीषा. शूरसेन आणि मरीषा यांना 10 मुलं होती. सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव वसुदेव, दुसऱ्याचं नाव देवभाग, तिसऱ्याचं नाव शुपल्क. एवढ्यांचंच काम आहे आपल्याला. म्हणजे वसुदेव आणि देवभाग सख्खे भाऊ होते. म्हणजे श्रीकृष्ण आणि उद्धव हे सख्खे चुलत भाऊ होते. देवभाग जे पुत्र उद्धव आणि वसुदेवाचे श्रीकृष्ण. आणि 2 पत्नी होत्या. एक गोपकन्या होती. गोपकन्या आणि पासून जो मुलगा झाला आणि त्याचं नाव पर्जन्य. तेव्हापासूनच मथुरेचं सगळं गोधन गोकुळात दिलेलं होतं आणि तो गोकुळात राहत असे. ती गोपकन्या गोकुळात राहायची. तिच्यापासून जो मुलगा झाला त्याचं नाव पर्जन्य. पर्जन्याच्या पत्नीचं नाव होतं वरीयसी. पर्जन्य आणि वरीयसी यांना 5 मुलं होती आणि 2 मुली होत्या. सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव उपनंद, दुसऱ्याचं नाव महानंद, तिसऱ्याचं नाव नंद, चौथ्याचं नाव सन्नंद आणि 5वाचं नाव नंदन. आणि 2 मुली होत्या सुनंदा आणि नंदिनी. दोघींचंही लग्न गोकुळातच झालं होतं. ही वंशावळी सांगितली. आणि त्या गोकुळामध्ये आणि नंदबाबाचं लग्न व्हायचं होतं. तर ब्रजभूमीमध्येच आणि ब्रजभूमीमध्ये आणि यशोदा राहत होती. तर ब्रजभूमीमध्ये एक गाव आहे. तिथे यशोदेच्या पित्याचं नाव होतं सुमुखराय आणि तिथे त्या यशोदेच्या आईचं नाव होतं पटला. यशोदा दिसायला अति देखणी होती. नंद आणि यशोदा यांचं लग्न झालं होतं तेव्हा. आणि ही वंशावळी यांनी सांगितली. त्या गोकुळामध्ये एक पूर्णिमासी नावाची योगीण आली होती. ही पूर्णिमासी कोण होती? सांदीपनी ऋषी जे श्रीकृष्णाचे गुरु होते. हे पूर्णिमासी त्या सांदीपनी ऋषीची आई होती. हे काशीला राहत असत. काशीच्या काही लोकांनी त्यांना त्रास दिल्यामुळे ती सांदीपनी ऋषीला मधुमंगल नावाचा एक मुलगा होता आणि तो मुलगा आपल्या आजीजवळ सारखा राहत असे. त्यामुळे तिने हे ऐकलं होतं की प्रत्यक्ष नारायण गोकुळामध्ये अवतरित होणार आहेत. म्हणून ती गोकुळवास करायला आली होती. तिचं नाव पूर्णिमासी. ती नारदांची शिष्या होती आणि ती मोठी योगिन होती. ही त्यांची वंशावळी सांगितली आणि ती इकडे ठेवली. ही वंशावळी त्यांनी सांगून नंतर वृष्णी वंशामध्ये आणि तिथे काही कुरुवंशामधल्या वसुदेव आणि वसुदेवाला देवकीचं लग्न होण्याच्या अगोदर आणि 17 पत्नी होत्या. 16 आणि 11 कुरुवंशामधल्या होत्या. रोहिणी ही जी वसुदेवाची पत्नी होती ही कुरुवंशामधली पत्नी होती. ही कुरुवंशामधली पत्नी अतिशय देखणी होती आणि अतिशय हुशार होती. ही त्यांची वंशावळी त्यांनी सांगून दिली. वंशावळी सांगून हा 9वा स्कंद पूर्ण केला. बोलिये वृंदावन बिहारी लाल की. 10म स्कंदाला सुरुवात थोडस भगवंताचं गुणगान करूया.
हरी हरी बोलूया मुखाने हरी हरी बोलूया 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 शेगावीच्या गजाननाला नमन करूया शेगावीच्या गजाननाला नमन करूया या शेगावीच्या गजाननाला नमन करूया शेगावीच्या गजाननाला नमन करूया हो हरी हरी बोलूया मुखाने हरी हरी बोलूया बोलूया मुखाने हरी हरी बोलूया या अमरावतीच्या अंबादेवीला नमन करूया अमरावतीच्या अंबादेवीला नमन करूया या अमरावतीच्या अंबादेवीला नमन करूया अमरावतीच्या अंबादेवीला नमन करूया हरी हरी बोलूया मुखाने हरी हरी बोलूया 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 वृंदावनच्या बाळकृष्णाला नमन करूया वृंदावनच्या बालकृष्णाला नमन करूया वृंदावनच्या बाळकृष्णाला नमन करूया वृंदावनच्या बालकृष्णाला नमन करूया हरी हरी बोलूया मुखाने हरी हरी बोलूया हरी बोलूया मुखाने हरी हरी बोलूया हरी हरी बोलूया मुखाने हरी हरी बोलूया हरी बोलूया मुखाने हरी हरी बोलूया या अकोल्याच्या राधे बाबाला नमन करूया अकोल्याच्या राधी बाबाला नमन करूया या अकोल्याच्या राधे बाबाला नमन करूया अकोल्याच्या राधी बाबाला नमन करूया हरी हरी बोलूया मुखाने हरी हरी बोलूया हरी हरी बोलूया मुखाने हरी हरी बोलूया हरी हरी बोलूया मुखाने हरी हरी बोलूया बोलूया मुखाने हरी हरी बोलूया हरी हरी बोलूया मुखाने हरी हरी बोलूया हरी हरी बोलूया मुखाने हरी हरी बोलूया
हरी हरी बोलूया मुखाने हरी हरी बोलूया बोली श्री वृंदावन बिहारी लाल की जय दशमस्कंदाला सुरुवात होते. दशमस्कंदाच्या लीला निरोध लीला आहेत. भागवताची 10 लक्षणं आपण ऐकलेली आहेत. दुसऱ्या स्कंदाच्या 10व्या अध्यायामध्ये सर्ग विसर्ग स्नान पोषण उती मन्वंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय. तर 9व्या स्कंदापर्यंत साधन भक्तीचं वर्णन आहे आणि दशम स्कंद ही साध्य भक्ती आहे. तेव्हा साधन व्यवस्थित प्राप्त झाल्यानंतर साध्य प्राप्त होत असतं. भगवंताला आपण साधन नका समजू, भगवान साध्य आहे. तेव्हा तर इथे दशमस्कंदाला सुरुवात होत आहे. थोडंसं भगवंताचं गुणगान करूया झालं. आणि इथे शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षिताला सांगितलं की राजा, आज 4 दिवस झाले तुझ्या पोटामध्ये अन्नाचं कण नाही किंवा पाण्याचा थेंब नाही. तुला भूक लागली असेल तर पाणी पी, काही खाऊन घे. तहान लागली असेल तर पाणी पी. बघा, राजाला जेव्हा शिकारी लागला तेव्हाच भूक लागली होती. घरी आल्यापासनं अतिशय भूक लागली होती. घरी आल्यापासनं राजाने अजून पाणी प्यायला नाही आणि काही खाल्लं नाही. 4 दिवस झाले. शुकदेवजी महाराजांनी तेच सांगितलं की इथे तुम्ही तर काही खायचंच आहे. राजांनी सांगितलं की महाराज, ज्या भुकेनी आणि तहानेनी माझ्याकडनं पाप करवलं ती माझी शांत झालेली आहे. आपण मला आणि आता कृष्ण कथेचा रस पाडण्याची कृपा करा. शुकदेवजी महाराज वर्णन करतात. त्यावेळेला मथुरेला उग्रसेन राजा राज्य करत होता. उग्रसेनाचा बोलू नका. उग्रसेन त्या बाईला सांग कोण बाई आहे बोलू नको मला, बडबड नका करू. उग्रसेन चांगल्या तऱ्हेने राज्य करत होता. उग्रसेनाच्या मोठ्या मुलाचं नाव आहे कंस. तेव्हा उत्तम रीतीने राज्य चालू होतं. तेव्हा मोठा मुलगा कंस यांनी असं केलं. कंसाने ताबडतोब आणि माता पित्यांना कारागृहात बंद करून टाकलं आणि स्वतः मथुरेचा राजा होऊन बसला. अनाचार अत्याचार व्यभिचार वाढायला लागले. पृथ्वीवर प्रदूषण व्हायला लागलं. जेव्हा पृथ्वीवर प्रदूषण होते तेव्हा भूकंप होतात. धरती कंपायमान व्हायला लागते. तेव्हा तर तिकडे अतिशय घाबरून गेले सगळे. पृथ्वी गायीच्या रूपाने ब्रह्मदेवाजवळ गेली आणि सांगितलं की मला हे पाप सहन होत नाही आहे, काय करू. सगळे देवता आणि हे क्षीरसागरात गेले आणि भगवंताचं गुणगान करतात. पांडुरंग पांडुरंग विठ्ठला पांडुरंग पांडुरंग विठ्ठला पांडुरंग 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 विठ्ठला पांडुरंग 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 विठ्ठला भक्ती रंग विठ्ठला 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 पांडुरंग विठ्ठला हे विठ्ठला हे विठ्ठला रुक्मिणी समेता पंढरीनाथा रुक्मिणी समेता पंढरीनाथा रुक्मिणी समेता पंढरीनाथा रुक्मिणी समेता पंढरीनाथा 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 राधिका समेता राधिका समेता हे कृष्णनाथा राधिका समेता हे कृष्णनाथा हे
हो मुरली वाला रास रचैया है मुरली वाला हे मुरली वाला हे मुरली वाला हे मुरली वाला रास रचैया है मुरली वाला हे मुरली वाला माखन चुरैया प्यारे गोपाला जय हो माखन चुरैया प्यारे गोपाला प्यारे प्यारे गोपाला प्यारे मेरे नंद के दुलारे नंद के दुलारे माखन खवैया उठैया हो नागन दैया हो नासी रचैया राधे राधे